आपल्या दमदार अभिनयाने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. नानांनी नायक, सहनायक, विनोदी, खलनायक आणि चरित्र अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. नाना पाटेकर आज दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जात असले तरीही त्यांचा जीवन प्रवास सोपा नव्हता. शारीरिक कष्ट तर होतेच, मात्र मानसिक आघात त्याहूनही जीवघेणे होते. अनेक आप्तेष्टांच्या मृत्यूचे दुःख त्यांनी पचवले आहे. वडिलांचे अकाली निधन, मोठ्या मुलाचा मृत्यू, एका भावाचा मुंबई बॉम्बस्फोटात मृत्यू, पुढे एक एक करत 6 भावंडांचा मृत्यू, शेवटी आईचा देखील मृत्यू, असे कुटुंबातील अनेक लोक त्यांनी गमावले. एका जीवघेण्या हल्ल्यात बायको फक्त नशिबाने वाचली. चला तर त्यांच्या आयुष्यात घडलेल्या या घटनांविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी रायगडच्या मुरुड जंजिरा या गावी झाला. त्यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर आहे. त्यांच्या वडिलांचे नाव दिनकर पाटेकर होते, तर आईचे नाव निर्मला पाटेकर होते. नाना धरून ती एकूण 7 भावंडे होती. नाना 9वीत असताना त्यांच्या वडिलांची फसवणूक झाली आणि त्यांचा व्यवसाय बुडाला. त्यानंतर त्या धक्क्यातून त्यांचे वडील सावरले नाहीत. पुढे काही वर्षांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यामुळे फार कमी वयातच नानांनी कष्टाची कामे करून चरितार्थ चालवला. पुढे अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करताना त्यांची ओळख नीलकांती पाटेकर यांच्याशी झाली. नीलकांती या बँकेत ऑफिसर पदाची नोकरी सांभाळून अभिनय क्षेत्रात काम करत होत्या. जात ना पूछो साधू के या नाटकाच्या दौऱ्यावर असताना ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी 1978 साली लग्न केलं. यावेळी संसाराची सारी जबाबदारी नीलकांती यांनी घेतली. त्यामुळेच नाना पाटेकर हे आपल्या करिअरचे श्रेय आपल्या पत्नीला देतात. ते एका मुलाखतीदरम्यान म्हणाले होते की तिचे माझ्यावर खूप उपकार आहेत. तिच्यामुळेच मी या प्रोफेशनमध्ये करिअर करू शकलो. पुढे त्यांना दुर्वास आणि मल्हार असे 2 मुलगे झाले. यापैकी त्यांचा मोठा मुलगा दुर्वास ह्याला जन्मजात अनेक गंभीर आजार होते. त्याचा एक डोळा अधू होता, ओठ फाटलेले होते. तो जन्मतः अत्यंत विद्रूप होता. त्यामुळे नाना पाटेकर असे विचार करायचे की हा आत्ताच असा दिसतोय तर उद्या मोठा झाल्यावर तर आणखी समस्या वाढतील, लोक नावं ठेवतील. त्यामुळे नाना पाटेकर आपल्या मुलापासून कायम लांब राहायचे. पुढे काही वर्षांनी त्या मुलाचा मृत्यू झाला. नंतर नानांना आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. कदाचित आपण चांगले उपचार दिले असते तर आज परिस्थिती वेगळी असती, ह्याची त्यांना खंत वाटायला लागली. आज इतक्या वर्षांनीसुद्धा ते पश्चातापाच्या दुःखातून बाहेर पडले नाही आहेत. दुर्वासच्या मृत्यूनंतर पुढे त्यांना मल्हार नावाचा मुलगा झाला. 1993 साली नानांचा भाऊ बळीराम, बायको आणि छोटा मल्हार मुंबईमध्ये प्रवास करत होते. यावेळी बसमध्ये जास्त गर्दी असल्यामुळे बळीराम यांनी वेगळी बस पकडली, तर नीलकांती मल्हारला घेऊन दुसऱ्या बसमध्ये चढल्या. दुर्दैवाने नानांचा भाऊ बळीराम ज्या बसमध्ये चढला होता त्या बसमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. हाताच्या कड्यावरून त्यांची ओळख पटवली गेली. स्वतःचा भाऊ गमावून देखील 1993 सालच्या बॉम्बस्फोटानंतर उसळलेल्या दंगली शांत करायला नाना पाटेकर मुंबईत हिंडत होते. पुढे नाना पाटेकर यांचे नाव अभिनेत्री मनीषा कोइराला यांच्यासोबत जोडण्यात आले. तेव्हापासून त्यांची बायको मुलाला घेऊन वेगळी राहू लागली. येथे त्यांचे सांसारिक आयुष्य संपले आणि ते एकटे राहू लागले. फक्त सणासुदीला ते आपल्या आईकडे आणि भावंडांकडे जायचे. पुढे नाना पाटेकर यांचे भाऊ अशोक आणि दिलीप पाटेकर यांचे देखील निधन झाले. एक एक करत त्यांची 6 भावंडे जग सोडून गेली. त्यानंतर 2019 साली त्यांच्या आईचे सुद्धा निधन झाले. तेव्हापासून नाना खऱ्या अर्थाने एकटे पडले. आईच्या मृत्यूनंतर ते कायमचे आपल्या गावी राहायला गेले. आता शूटिंग असेल तेव्हाच ते मुंबईला येतात. नाना आणि नीलकांती यांनी अजूनही घटस्फोट घेतला नसला तरी अजूनही ते वेगळेच राहतात. नीलकांती या शेवटच्या छावा या सिनेमात दिसल्या होत्या, तर त्यांचा मुलगा मल्हार निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. याशिवाय सध्या तो नाना पाटेकर यांच्या नाव फाउंडेशनसाठी काम करतो. अशा प्रकारे नाना पाटेकर यांनी आपल्या आयुष्यात अनेक जवळच्या लोकांचे मृत्यू पाहिले आहेत. इतक्या असंख्य दुःखांना सामोरे जाऊनही नाना पाटेकर कधी आयुष्यापुढे हारले नाहीत. त्यांच्या मनात कोणतीही कटुता नाही आहे. सध्या निसर्गाच्या सानिध्यात ते अत्यंत साधे जीवन जगत आहेत. याशिवाय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी नाम फाउंडेशन संस्था सुरू केली असून यातून हजारो गरजू कुटुंबांना ते आधार देत आहेत.